जो कारणे देणारा नव्हे, करून दाखवणारा असतो, तोच सच्चा वॉरियर असतो. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण जी व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन करणार आहोत आणि तेही आयोगाने आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणातून. तर त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. काल आपण पॉलिटीचे काही क्वेश्चन पाहिले होते. आजही आपण पॉलिटीचेच क्वेश्चन पाहणार आहोत. जी आपण पॉलिटीची रिव्हिजन सुरू केलेली आहे, तर त्याच्यातला हा नेक्स्ट पार्ट आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये जे काही क्वेश्चन होतील, तर त्या क्वेश्चनचे आन्सर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि तिथे तुम्ही स्वतःला चेक करायचं आहे की तुमची रिव्हिजन कितपत झालेली आहे किंवा कोणते टॉपिक तुम्हाला अवघड जातात. आज दुपारी मी एक अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर काय केलं पाहिजे याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो नक्की पहा. ओके, तर चला आपला आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, शून्य प्रहराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला अचूक विधान म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे ते शोधायचं आहे. विधान अ आहे, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. ब, प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळाला शून्य प्रहर असे म्हणतात. क, ही संकल्पना 1962 पासून अस्तित्वात आली. आणि ड, शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. आता यापैकी कोणती विधाने अचूक आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. पुन्हा खाली ऑप्शन आहेत अ, ब, क बरोबर, अ, क, ड बरोबर, ब आणि क बरोबर आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही जी संकल्पना आहे ही नव्याने उदयास आलेली आहे. ओके, आणि ती भारतामध्ये उदयास आलेली आहे. आता याच्यामध्ये शून्य प्रहर म्हणजे नेमकं काय असतं? जेव्हा संसदेचं कामकाज चालू होतं, म्हणजे ज्यावेळेला सकाळी संसदेचं कामकाज सुरू होणार असतं, तर त्यावेळेला एक प्रश्नोत्तरांचा तास होतो, ज्याच्यामध्ये काही तारांकित प्रश्न विचारले जातात, काही अतारांकित प्रश्न असतात. तर त्या प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर सभागृहाचं दैनंदिन कामकाज जे सुरू होणार असतं, तर त्या कामकाजाच्या मध्ये आणि या प्रश्नोत्तराच्या तासाच्या मध्ये थोडासा गॅप असतो. तर त्या मधला काळ जो असतो तर त्याला शून्य प्रहर असं म्हणतात. मग याच्यामध्ये सदस्य एकमेकांसोबत अनौपचारिक चर्चा करू शकतात. ते एकमेकांना काही प्रश्न विचारायचे असले तर ते विचारतात. एखाद्या विषयावरती चर्चा करायची असेल तर ते करत असतात. म्हणजेच प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधला जो काळ असतो त्याला शून्य प्रहर असं म्हटलं जातं. आणि ही संकल्पना केव्हापासून उदयाला आलेली आहे? तर 1962. हे इयर लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न पुन्हा एकदा बनू शकतो. आणि शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. अनौपचारिक स्वरूपाचे म्हणजे काय? तर ते आपल्या सोयीसाठी निर्माण केलेलं आहे. असं काही ऑफिशियली कुठे तरतूद आहे का? तर नाही. म्हणजे राज्यघटनेमध्ये ही शून्य प्रहर ही संकल्पना नाही किंवा लोकसभेच्या नियमावलीमध्ये सुद्धा कुठेही शून्य प्रहराची तरतूद नाही. ओके, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कदाचित नेक्स्ट टाइम प्रश्न येताना असा येऊ शकतो की शून्य प्रहर ही संकल्पना म्हणजे केव्हापासून अस्तित्वात आली, तर तिथे 1962च्या ऐवजी इतर कोणतं इयर दिलं जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर हे एक औपचारिक माध्यम आहे किंवा साधन आहे असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? हे एक अनौपचारिक स्वरूपाचं माध्यम आहे, औपचारिक नाही. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. विधान ब आहे, 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. विधान क आहे, 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा PESA पेसा हा कायदा मंजूर केला. आणि यापैकी कोणती विधाने अचूक आहेत हे आपल्याला विचारले, म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. ओके, तर आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे विधान अ आणि विधान क हे बरोबर आहे. ओके, तर आता एक्झॅक्टली इथे काय तरतुदी असायला पाहिजेत किंवा काय आहेत ते आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. राज्यघटनेचे जे 9वं परिशिष्ट आहे किंवा 9वी अनुसूची आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? काही कायदे आणि विनियमने हे विधिग्राह्य असणे याच्याशी रिलेटेड या तरतुदी आहेत. आणि त्या तरतुदी घटनेतलं जे 5वं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये समावेश असणाऱ्या क्षेत्राला लागून आहेत. मग आपल्याला घटनेच्या 5व्या अनुसूचीमध्ये काय आहे तेही माहीत पाहिजे. तर आपण जर घटनेची 5वी अनुसूची पाहिली तर 5व्या अनुसूचीमध्ये काही राज्य दिलेली आहेत आणि त्या राज्यांमध्ये
अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांचे प्रशासन आणि नियंत्रण याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये कोणती राज्य येतात? तर आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ओके, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही 4 राज्य वगळता इतर राज्यातील क्षेत्र आणि अनुसूचित जे जमाती आपण म्हणतो, तर त्यांचं प्रशासन आणि नियंत्रण यांच्याशी रिलेटेड ज्या तरतुदी आहेत, तर त्या तरतुदी 5व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आहेत. ओके, तर इथे जे म्हटलेलं आहे 9व्या परिशिष्टातल्या तरतुदी 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत, हे बरोबर आहे. मात्र 5व्या परिशिष्टामध्ये 7 राज्यांचा समावेश होत नाहीये. जे इथं 7 राज्यांचं दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. तिथे किती राज्य पाहिजेत? 4 राज्य पाहिजेत. ओके, आणि तिसरं विधान आहे 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केला, तर हेही बरोबर आहे. 1996 ला पेसा कायदा आला आणि त्या कायद्याअंतर्गत परिशिष्ट 5 मधील ग्रामसभांना विशेष असे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. ओके, तर मग आता घटनेमध्ये आता हा जो प्रश्न आहे तो डिरेक्टली आपल्याला परिशिष्टांवरती आलेला आहे. मग आता घटनेमध्ये असणारी जी परिशिष्ट आहेत किंवा ज्याला आपण अनुसूची म्हणतो, तर 1 ते 12 म्हणजे 12 परिशिष्ट आहेत टोटल. तर ही आपल्याला सगळीच्या सगळी माहीत असणं इथे आवश्यक आहे. मग पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलंय? तर राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असेल तर त्यांची नावं आणि राज्यक्षेत्र हे कशामध्ये दिले? पहिल्या परिशिष्टामध्ये. दुसऱ्या परिशिष्टामध्ये वित्तलब्धी, भत्ते आणि विशेष अधिकार. काही जे पदाधिकारी आहेत त्यांचे वित्तलब्धी असतील, भत्ते आणि विशेष अधिकार असतील ते दुसऱ्या अनुसूचीत आहेत. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा म्हणजे जे घटनात्मक पदं आहेत तर त्यांचे शपथ किंवा प्रतिज्ञा तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिली. काही ठराविकच पदं अशी आहेत की ज्यांच्या शपथेसाठी वेगळं असं आपण काय म्हणू शकतो, स्वतंत्र असं जे कलम आहे ते घटनेमध्ये दिलेलं आहे शपथेसाठी. तर असे कोण कोण आहेत, कोणते पदाधिकारी आहेत ज्यांच्या शपथेसाठी म्हणजे ज्यांची शपथ जी आहे ती एका विशिष्ट कलमानुसार घेतली जाते, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, आणि विथ त्यांचं कलम सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर चौथी अनुसूची जर आपण पाहिली तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेत ज्या जागा आहेत त्या जागांची तरतूद चौथ्या अनुसूचीमध्ये आहे. 5वी अनुसूची जस्ट आत्ता आपण पाहिली. याच्यामध्ये एकूण 4 राज्यांच्या अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचं प्रशासन हे जे 4 राज्य आहेत ती वगळता इतर राज्यातील क्षेत्र, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचं प्रशासन आणि नियंत्रण याच्या तरतुदी आहेत. 6व्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्रे यांचं प्रशासन आहे आणि तिथे पण हीच 4 राज्य आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ओके, आणि त्याची एक ट्रिक पण आहे जे आपण म्हणू शकतो की ATM 2. ओके, आता इथे एमला आपण 2 का म्हणतो? कारण मेघालय आणि मिझोराम ही एमवरून 2 राज्य आहेत. पण आपण इथे मणिपूरमध्ये सुद्धा कन्फ्यूज होऊ शकतो की मणिपूर नाही आहे का त्याच्यामध्ये. तर हे लक्षात कसं ठेवायचं? A फॉर आसाम, T फॉर त्रिपुरा, M फॉर मेघालय आणि मिझोराम. ATM मध्ये आता 6वं परिशिष्ट आहे. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो की 6 आदिवासी जे आहेत, 6 आदिवासी जे आहेत ते कुठे गेलेले आहेत? ATM मध्ये गेलेले आहेत. ओके, 6 आदिवासी ATM 2 मध्ये गेले, पण तिथे मनी नाही. ओके, मनी नाही म्हणजे तिथे पैसे नाहीत, म्हणजेच इथं मणिपूर नाही. या ATM 2 मध्ये मणिपूर नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या पुढचं आपलं परिशिष्ट राहिलं 7वी जी अनुसूची किंवा 7वं परिशिष्ट जे आहे त्याच्यामध्ये राज्य, संघ आणि समवर्ती सूची यांची तरतूद आहे आणि ते आपण ऑलरेडी पण पाहिलेलं आहे क्वेश्चन पेपरच्या एक्सप्लेनेशनमध्ये. त्यानंतर 8व्या अनुसूचीमध्ये आहेत मान्यताप्राप्त भाषा. तर आता 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा अशा आहेत ज्यांना आपण म्हणजे राज्यघटनेने मान्यता दिलेली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, त्यानंतर 9वी अनुसूची जस्ट आत्ता पाहिलं आपण, काही कायदे आणि विनियमने विधिग्राह्य असणे. त्यानंतर आहे 10वी अनुसूची, महत्त्वाची आहे, यावर्षी त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि ती म्हणजे पक्षांतर बंदी संबंधी आहे. ओके, पक्षांतर बंदी संबंधी 10वी अनुसूची आहे. त्यानंतर 11वी अनुसूची आहे, ती आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. 11वी अनुसूची आणि 12वी अनुसूची ज्याच्यामध्ये 73वी घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्ती म्हणजे या 2 घटनादुरुस्तींनीच या 2 अनुसूची ज्या आहेत त्या ॲड करण्यात आलेल्या आहेत. मग 11व्या अनुसूचीमध्ये काय आहे? पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. आणि 12व्या अनुसूचीमध्ये काय आहे? नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. ओके, अशा पद्धतीने आपण 12 परिशिष्ट किंवा 12 सूची ज्या आहेत त्या इथे पाहिलेल्या आहेत. तर यांचं तुम्ही आणखी डिटेलमध्ये स्टडी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या
दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही? आत्ताच जस्ट मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या अनुसूचीमध्ये वित्तलब्धी, भत्ते आणि विशेषाधिकार यांची तरतूद आहे. मग हे जे विशेषाधिकार असतील किंवा वित्तलब्धी आहेत, भत्ते आहेत, तर त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? जसं तिसऱ्या अनुसूचीच्या बाबतीत मी म्हटलं की असे कोण पदाधिकारी आहेत की ज्यांची शपथ जी आहे तर ती दुसऱ्या कलमामध्ये दिलेली आहे, म्हणजे स्वतंत्र अशा कलमामध्ये दिलेली आहे. पण ऑलमोस्ट सगळ्यांची जी शपथ आहे ती तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. तर त्या पद्धतीनेच इथे आपल्याला प्रश्न काय आलाय, दुसऱ्या परिशिष्टामध्ये कुठल्या पदाधिकाऱ्याचं मानधन, भत्ता आणि विशेषाधिकार जे आहे ते समाविष्ट नाही? ऑप्शन काय आहेत आपले? एक आहे विधानसभेचे उपसभापती, 2 विधान परिषदेचे उपाध्यक्ष, 3 भारताचा महाधिवक्ता आणि 4 भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. ओके, तर या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताचा महाधिवक्ता. मग आता कोणाकोणाचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार हे याच्यामध्ये असतात तर ते पण आपण पाहून घेऊयात. दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल यांचे, म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यांचे, घटक राज्यांचे राज्यपाल यांचे वित्तलब्धी, भत्ते आणि विशेषाधिकार नमूद आहेत. लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उपाध्यक्ष, त्यानंतर राज्यसभेचे सभापती आणि राज्यसभेचे उपसभापती, त्यानंतर राज्य विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्य विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. मग आता परत इथे पण सर्व राज्यांना विधान परिषदा नाहीत, तर मग ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे त्याच राज्यांच्या विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश यांचे सुद्धा वित्तलब्धी, भत्ते जे काय असतील ते दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहेत. आणि नंतर आहे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. ओके, ज्यांची तरतूद आपल्याला 148 मध्ये आढळते. तर हे कलम सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा ही व्यक्ती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ज्यांना आपण कॅग म्हणून ओळखतो, तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण कॅगवरती बरेचसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे माहीत असावं. आता प्रश्नामधलं जे आपलं उत्तर आहे ते आहे भारताचा महाधिवक्ता, म्हणजे भारताचा महाधिवक्ता यांचं जे पेमेंट आहे किंवा मानधन, भत्ता आहे तर ते घटनेमध्ये नाही आहे. मग ते कुठे आहे? तर भारताचे जे महाधिवक्ता असतात तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण ते मंत्रिमंडळ जे आहे तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. आणि मग त्यांचे जे भत्ते असतात किंवा वेतन असतं, मानधन असतं, ते कोण निश्चित करतं? तर ते राष्ट्रपती निश्चित करत असतात. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरं एक की जर समजा मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महाधिवक्ता म्हणजेच भारताचा महाधिवक्ता म्हणजेच महान्यायवादी ज्याला आपण म्हणतो, तर ते सुद्धा आपला स्वतःचा राजीनामा देत असतात, कारण मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांची नियुक्ती झाली असते, त्यामुळे ते काय करतात? स्वतःचा राजीनामा देतात. पण अशी कुठेही घटनेत तरतूद नाही किंवा महान्यायवादी यांच्यावरती असं कोणतंही बंधन नाही. आता इथे हा जस्ट प्रश्न दुसऱ्या अनुसूचीबद्दल आलाय म्हणून ठीक आहे, पण जर समजा असा प्रश्न एखादा आपल्याला महाधिवक्ता किंवा महान्यायवादी या पदाची माहिती विचारणारा जर प्रश्न आला तर तिथे आपण महाधिवक्ता हा शब्द पाहिला की इथे गोंधळून जातो. ओके, कारण आपण महाधिवक्ता म्हटलं, समजा तुम्हाला असा प्रश्न आला की भारताचे जे महाधिवक्ता असतात त्यांची नेमणूक कोण करतं, आणि खाली असेल राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, तर इथे आपण कन्फ्युजनमध्ये काय जातो की आपल्याला महाधिवक्ता म्हटलं की तो राज्याचाच आहे असं आपल्याला वाटतं. ओके, कारण भारताचा आपण महान्यायवादी शिकलेला असतो, पुस्तकामध्ये कुठेही तुम्ही वाचलं तर तुम्हाला भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता हेच तुम्ही वाचलेलं असतं. ज्यावेळेला असे प्रश्न येतात स्पेसिफिकली महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा इंग्लिशमध्ये चेक करायचं आहे की एक्झॅक्टली काय दिले. ओके, इथे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया दिले. जरी इथे महाधिवक्ता म्हटलं असलं तरी भारताचा महाधिवक्ता म्हणजे इथे याचा अर्थ तुम्ही महान्यायवादी असा घेणंच अपेक्षित आहे. ओके, महान्यायवादी हाच अर्थ तुम्ही याचा घ्यायचा आहे. ओके, सो आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सदस्य असतात. बरोबर विधानं ओळखायची आहेत आपल्याला. पुढचं विधान आहे, राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. विधान क आहे
किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. आणि ड आहे, नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात. तर आता याच्यापैकी आपल्याला विचारले की बरोबर विधान कोणतं आहे. ओके, तर जर आपण या प्रश्नाचं बरोबर विधान बघितलं तर ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे फक्त क विधान हे बरोबर आहे. मग आता पहिली विधानं का चुकीची आहेत, पहिलं, दुसरं आणि चौथं विधान का चुकीचं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात. तर लोकसभेत नव्हे तर राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. आता हे सरळ सरळ चुकीचं आहे का, कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये दोन अँग्लो इंडियन जमातीचे जे सदस्य असतात त्यांची नियुक्ती किंवा नेमणूक कोण करत असतं, तर राष्ट्रपती करत असतात. आणि ते केव्हा करतात, जर समजा राष्ट्रपतींना असं वाटलं की लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनच्या जमातीचे जे सदस्य आहेत किंवा जे लोक आहेत त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं जर त्यांना वाटलं, तर मग ते काय करतात, लोकसभेमध्ये दोन अँग्लो इंडियनची नियुक्ती किंवा नेमणूक हे करत असतात, म्हणजे नामनिर्देशन करत असतात. ओके, आता पुढे आपल्याला म्हटले की राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे दोन सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. तर हे विधान तर सरळ चुकीचे आहे, कारण आपण जस्ट आत्ता पाहिलं की अँग्लो इंडियन जमातीचे सभासद जे आहेत ते राज्यसभेवरती नाही तर लोकसभेवर नेमले जातात. त्यानंतर क विधान आहे, किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत घटनेचे कोणतेही बंधन नाही. हे बरोबर आहे, कारण असं कुठेही मेन्शन नाही की एवढ्याच सदस्यांना, म्हणजे एवढेच नामनिर्देशित सदस्य असतील ते मंत्री बनतील वगैरे, तर असं कुठेही घटनेमध्ये मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे हे विधान जे आहे ते बरोबर आहे. आणि विधान ड आहे की नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्याचं रिझन काय आहे, म्हणजे 2 वेळा झालं ॲक्च्युली सेम या टाईपचा क्वेश्चन किंवा या टाईपचा सेंटेन्स. मी तुम्हाला ऑलरेडी 2 वेळा हे एक्सप्लेन केले की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण सहभागी होतं. ओके, त्यांचं जे निर्वाचक मंडळ असतं त्याच्यामध्ये कोण कोण असतं हे मी 2दा एक्सप्लेन केले. सो तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, कारण बराचसा डाटा असा आहे की जो रिपीट होतो आहे आयोगाच्या प्रश्नांमध्ये. आणि ज्यावेळेला आपण ते परफेक्ट करू तर मग आयोगाने कसाही प्रश्न विचारला तर तिथे आपण चुकणार नाही. ओके, मग आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशित सभासद जे असतात ते सहभागी होत नाहीत, तर फक्त निर्वाचित सदस्य सहभागी होतात. आणि ते पण कुठले, राज्यसभेचे निर्वाचित, लोकसभेचे निर्वाचित, त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात, पण विधान परिषदेचे नाही, फक्त विधानसभेचे. आणि त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पुदुच्चेरी इथे विधानसभा आहे, तर त्यांचे सुद्धा जे निर्वाचित सदस्य असतात ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आणि आता रिसेंटली ॲड झाले जम्मू काश्मीर, सो त्यांचे सुद्धा ज्यावेळेला नेक्स्ट टाइम होईल त्यावेळेला ते सुद्धा घेतील. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मात्र संसदेचे सगळेच्या सगळे सदस्य मतदान करू शकतात. ओके, निवडणुकीत ते मतदान करतात. सगळे म्हणजे कोणते, तर संसदेतल्या लोकसभेचे आणि राज्यसभेचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित असे सगळ्या प्रकारचे सदस्य जे असतात ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. आणि राज्यांच्या विधानसभांचे जे असतात किंवा विधान परिषदांचे जे असतात तर त्यांचा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काहीही संबंध येत नाही. तर या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा. कथन अ म्हणजे विधान अ आहे, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. आणि विधान ब आहे, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. तर हा अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न होता, याच्यासाठी तुम्हाला काही अभ्यास वगैरे करण्याची आवश्यकता नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब दोन्हीही बरोबर. काही लोकशाहीवादी देश जे आहेत ते प्रजासत्ताक आहेत, तर काही लोकशाहीवादी देश जे आहेत ते प्रजासत्ताक नाहीत. ओके, म्हणजे काही राजसत्ताक आहेत, लोकशाहीवादी आहेत पण ते राजसत्ताक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तिथे पण आपल्याला योग्य कथन ओळखायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. एक आहे, नागरिक राज्यांमध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ब आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. क आहे, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. आणि ड, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. आता याच्यामध्ये हा पण ऑलमोस्ट कॉमन सेन्सचाच प्रश्न होता. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिकांचं सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात हे विधान अर्थातच बरोबर असणार आहे. त्यामुळे आपल्याला पर्यायामध्ये अ बरोबर पाहिजे. आणि इथे तर ऑलरेडी सगळीकडे दिले, त्यामुळे आपण हा जरी विधान अ नाही वाचलं तरी चालतं, कारण 4ही ऑप्शनमध्ये अ बरोबर दिलेलं आहे. ओके,
त्यानंतर नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात, अर्थातच नागरिक घेऊ शकतात. त्यानंतर क विधान आहे, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. बरोबर आहे, जर एखादा व्यक्ती परकीय जर भारतामध्ये आला तर त्याला इथले जे नागरी अधिकार असतात ते त्याला ऑब्वियसली अवेलेबल होतात. चौथं विधान आहे, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. नाही, परकीय व्यक्ती आपल्याकडे मतदान करू शकते का? नाही. इव्हन आपल्याकडचे सुद्धा म्हणजे जे नागरिक आहेत त्यांच्याकडे जर मतदान ओळखपत्र नसेल किंवा त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ते सुद्धा मतदान करू शकत नाहीत. मग मतदान करणं हा एक राजकीय अधिकार झाला किंवा निवडणुका लढवणं वगैरे असेल तर परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात, हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपलं पर्याय 1 जे आहे ते येतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ओके, पहिला पर्याय जो आहे तो येतो बरोबर उत्तर. तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यघटनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कलम 15, त्यानंतर 16, त्यानंतर 19, 29 आणि 30 ही 5 कलमं अशी आहेत जी परकीयांना म्हणजे याच्यामधले जे मूलभूत हक्क असतात ते परकीयांना उपलब्ध होत नाहीत. ओके, परकीयांना या 5 कलमांमधले मूलभूत हक्क उपलब्ध होत नाहीत. आता ही 5 कलमं लक्षात कशी ठेवायची, तर 15, 16, 19, 29, 30 ही आपल्या बोटांवरती लिहून ठेवायचे, हाताच्या 5 बोटांवरती 5, आणि एक दिवस फक्त ते गुणगुणत राहायचं, लक्षात राहून जातं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सगळ्यात फेवरेट क्वेश्चन, योग्य क्रमानुसार लावा. राज्यांची निर्मिती विचारलेली आहे. अ दिले मिझोराम, ब नागालँड, क मेघालय आणि ड महाराष्ट्र. आता या राज्य निर्मितीवरती आत्तापर्यंत खूपदा प्रश्न आलेत आणि सेम क्वेश्चन, राज्य निर्मितीचा क्रम लावा, राज्य निर्मितीच्या जोड्या लावा, या व्यतिरिक्त वेगळे प्रश्न आयोग याच्यावरती विचारत नाही. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला जायचे किंवा सरळ याच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक टाकून देते, त्याच्यामधून तुम्हाला राज्य निर्मितीचा क्रम किंवा राज्य निर्मिती नावाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ओपन करायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये मी एक खूप सुंदर अशी स्टोरी सांगितली, ज्या स्टोरीमध्ये तुमची सगळीच्या सगळी राज्य त्यांच्या वर्षासहित पाठ होऊन जातील. ओके, म्हणजे जे स्थापना वर्ष आहे तर त्या स्थापना वर्षासहित तुमची सगळी राज्य लक्षात राहून जातील की कोणत्या राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे. तर ते या प्रश्नाचं जे आहे ते मी फक्त तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तुम्ही मला या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तर मिझोरामची निर्मिती कधी झाली, नागालँडची निर्मिती कधी झाली, मेघालयची कधी झाली आणि महाराष्ट्राची कधी झाली, हे तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये. आणि तेही कसं सांगणार आहात, तर तुम्ही अगोदर वॉरियर ऑफिसरवरचा जो व्हिडिओ आहे तो पाहायचा आहे, त्याच्यामधली ट्रिक समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सांगायचे. जर तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर वेल अँड गुड, बट जर नसेल येत तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या अगदी म्हणजे चुटकीमध्ये हे जे राज्य निर्मितीचा क्रम आहे तर तो पाठ होऊन जाईल. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य निर्मितीसाठी जो राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आलेला त्याचीही माहिती पाहिली, तर त्याच्यावरती पण आयोग पुन्हा प्रश्न विचारतो. आणि आत्ता आपण हे प्रश्न काय एक्सपेक्ट करू शकतो, कारण रिसेंटली 370 रद्द झालं, लडाख या नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली, जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, त्यानंतर दमण दीव जे आहेत आणि दादरा नगर हवेली तर यांचं एकीकरण चालू आहे. तर या सगळ्या घटना ज्या आहेत त्यामुळे राज्यनिर्मिती हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर घटनेचं कलम 1, 2, 3 आणि 4 हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात, जे की आपण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. सो सगळे लेक्चर्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या स्टडीशी रिलेटेड आपल्याला ज्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात असेच टॉपिक मी घेत आहे. उगीचच काहीतरी सांगायचं म्हणून मी सगळं भरमसाठ असं तुम्हाला शिकवत नाही बसत आहे. अगदी पॉईंट टू पॉईंट आणि जे आवश्यक आहे, जेवढं करणं आवश्यक आहे तेवढंच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ओके, सो तुम्ही वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि त्याचबरोबर टेलिग्रामवरती आपला एक ग्रुपही आहे. त्या ग्रुपची लिंक जी आहे ती आहे वॉरियर ऑफिसर PSI. ओके, आणि जर ग्रुपचं नाव बघितलं तर वॉरियर ऑफिसर ग्रुप असं ग्रुपचं नाव आहे. तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपण 1 to 1 बोलू शकतो, 1 on 1. म्हणजे जर तुम्हाला माझ्याशी डिरेक्टली बोलायचं असेल तरी तुम्ही तिथे त्या ग्रुपवरती तसं तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुमचं जे काय डाऊट असतील, शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता आणि तिथे मी तुमच्या प्रश्नांचे रिप्लाय पण देत असते. सो जर तुम्हाला डिरेक्टली कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्ही वॉरियर ऑफिसर PSI या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि समजलंही असेल. हे नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. आता ते तुम्ही कितपत योग्यपणे ग्रास्प करता हे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, पण हे सगळं करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांभाळायची आहे, ती म्हणजे आपली स्वतःची तब्येत. ओके, सो स्टे सेफ, कीप स्टडिंग. थँक यू वॉरियर्स.